1 2 3 एक्शन। हाँ। ओह माय। हम लोग आ चुके हैं पतंग लेके। मैं ब्रेड बटर खाती हूँ। अभी हम लोग पहले कॉकटेल बनाएंगे, फिर मॉकटेल बनाएंगे, पहले मॉकटेल बनाएंगे, फिर उसमें कॉकटेल कर देंगे, और फिर हम लोग पहले पतंग उड़ाएंगे, फिर हम उड़ेंगे। पहले पतंग जगाएंगे, फिर हम खुद जगेंगे। हाँ। जगेंगे। और ये जगेंगे। ये हमारे सबसे स्पॉन्सर है, ये हमारा स्पॉन्सर और हमको सपोर्ट करने वाले बिग सपोर्टर। अगर ये ना होते तो ना मॉकटेल होता ना कॉकटेल होता। ये अगर सपोर्ट नहीं करते तो हमको यहाँ पे जीपीएल मिलता। सब लोग बाहर मस्त। हाय कर। हेलो करो, हाय करो। और नानी मेरे लिए नहीं मैंने आधा ही लिए। हाँ, नानी मेरे लिए मसाला लाने वाली है अप्रैल में। हाँ, और तब मेरे घर पे भी आना, रहने आना। नानी आ रही गणपति में। हाँ, अभी 1 फरवरी में। हाँ, चलेगा। नानी हमारे साथ 1 महीना रहने। अरे वाह वाह, वेरी गुड। तो लब तो लेके आ घर पे। हाँ, चलेगा। हाँ, मैं भी पास में ही रहती हूँ उधर से, साक्षी के इधर से। हाँ, चलो। तर आता आम्ही फायनली एक काहीतरी वेगळा प्रयोग करणार आहोत आणि त्यासाठी हे सगळे इकडे जमलेत, भरपूर काय काय घेऊन। काय बनवतो मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते। हिंदी में मेरा चॅनल मराठी है ना। मराठी लोग फटाफट हाँ मग वीडियो में। हाँ नाही गाड़ी को अपनी खाली कर ले। हाँ, खाली गाड़ी ले पूरा खाली कर दे। हाँ ले चेहरे दिखने चाहिए ना। लो थोड़ा एस्थेटिकली डालो। हम उम्मीद है ना देखो जो वीडियो में आ रहा है। हाँ, अब फ्रूट्स और पुदीना डालो। हाँ, पुदीना एंड में ना, फ्रूट ना। इसमें बताओ क्या क्या है। क्या क्या है? स्ट्रॉबेरी है, हाँ, लेमन है, पाइनएप्पल है, ऑरेंज है, ग्रेप्स है, स्ट्रॉबेरी आ गई। आता मी पुदीना टाकते। पुदीना टाकतो। अर्जुन काय बोले? अर्जुन पुदीना मराठी में बोल। पुदीना पुदीना हाँ, बट्टू ऊपर जो। अरे आंटी हेलो अंदर भूख मारा बजी। ले ऊक बस सिखवा रहे। मिक्सर भी सींचे अंदर। इधर दीदी पास जो दीदी पास ऐसे करो। एक चमची लेने बोले पहले चाय। नहीं थम्स अप नहीं साहब, टेस्ट नहीं मजा। लेमन सबने ऑर्डर किया ना, पार्टिसिपेट किया ना सब। हाँ, सही जा ग्लास सही जा। अब जरा जो आवर वीडियो चालू जो अल्फाबेट वीडियो चालू आवर जो हाई करो। हां निकल हाई करो, निकल हाई करो। आईने नाखो जोई दे एक बार ना बस होवे बस ने ग्लास काढ गेला हो, ग्लास भरी 1 2 3 Cheers.
सकाळी म्हटलं थोडंसं शॉपिंग करूया, कारण उद्या सकाळी आम्ही सगळे निघणार आहोत. त्याच्यामुळे इथे आता प्रीती आंटी मला कुठे घेऊन आल्या, तिथे आता बघते काय काय ज्या छान छान गोष्टी मिळतात त्या घेतल्या त्या तुम्हाला दाखवणार. चला. दिखा रहे हैं हम लोग. अभी शॉपिंग हुआ है. काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवतेच नंतर. तर झालं म्हणजे फरसाण आयटम जे असतं ना, असं सुका खाऊ म्हणतात आपल्याकडे, तर ते इकडे घेतलंय. महावीर म्हणून हे दुकान आहे, जवळच आहे जिथे आम्ही राहतोय त्याच्या. हा काय एरिया आहे? एरिया नाही माहिती मला, पण आंटी ये कौन सा एरिया है? आंटी को भी नहीं मालूम. ड्राइवर को पूछना. हाँ, हमें जो लेके आए हैं उनको मैं पूछ के बता त्यांना विचारून तुम्हाला सांगते. पण त्यांनी असं सांगितलं स्पेशली की इकडे चांगलं मिळेल, त्याच्यामुळे मी म्हटलं की इथूनच घेऊया. नमस्कार, कसा आहे? सांगा कमेंट मध्ये सगळ्यांनी कसा आहे. एक मिनिट. ब्लॉगर्स चालू आहे. म्यूजिक. चलो रेडी. कितने पास कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं. पास कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं. एकदम बढ़िया. अरे एकच वाक्य दिले, थांबा ना जरा. अभी माइक आगे पास होने. हम नहीं कर सकते. नहीं, तुमको सही गाना ही है. कोई भाई यूट्यूब कब से यूट्यूब कॉलेज तो चलो नहीं होते प्रिय मित्र कॉलेज तो चलो नहीं होते. आता आम्ही इथे आम्ही तिथे. सो आले फायनली घरी आले. 16 जानेवारी आहे आज. दुपारीच आले घरी, पण मी इतकी दमले होते घरी येईपर्यंत, कारण आम्ही सकाळी एक जी अगेन सेमच ट्रेन होती फ्लाइंग राणी जिने गेलो होतो तीच, आणि यावेळेस मात्र ती सकाळी 5ची होती. त्याच्यामुळे आम्ही 4 वाजता घरून निघालो आणि सुरतवरून मग एक साधारण 11 पर्यंत पण मी डोंबिवलीमध्ये आले होते.
आणि मग काय, मग सगळा दिवस मी म्हटलं आता आज आराम करायचा. तर मी काही शूट बीट काहीच केलं नाही. पण आता मी म्हटलं तुम्हाला मी सुरतमध्ये काय घेतलं ते दाखवलं नाही ना, तर ते खाऊ काय घेतलंय ते दाखवायला म्हणून व्हिडिओ सुरू केला. आणि सो बेसिकली त्याआधी जरा जाऊन उद्यापासून आता ऑफिस सुरू होणार फायनली, जे खरं तर जानेवारी 1st सुरू झालं. मी तुम्हाला खरं तर पहिला दिवस वगैरे असं सगळं दाखवलंही होतं, पण त्यानंतर माझी सुट्टी आली आणि मग नंतर आता ब्रेक जो पडला, उद्यापासून आता कंटिन्यू जावं लागणार आहे. सो तत्पूर्वी म्हटलं जरा चेहऱ्याची डागडुजी, कारण 2 ट्रिप्स झाल्या, फुल ऑन टॅनिंग झालं होतं. सुनीताजमध्ये जाऊन डिटॅन वगैरे करून आले आणि आता म्हटलं आता झोपणार फायनली. त्यापूर्वी तुम्हाला दाखवते की मी फायनल आणलंय काय काय. तर बेसिकली तर हा आहे सुरतवरून आणलेला खाऊ. यामध्ये सगळ्यात काय काय इंटरेस्टिंग गोष्टी तेवढ्याच घेतल्यात, कारण बऱ्यापैकी ना काही गोष्टी आपल्याकडे पण मिळतात, पण ते जे आपल्याकडे मिळत नाही तसं काहीतरी घेण्याचा प्रयत्न केलाय. सो ही आहे भाटा कणी, काय म्हणतात त्याला काय माहिती. म्हणजे हे बेसिकली ना गाठियासारखं आहे, फक्त ह्याची थोडी टँगी चव आहे आणि जिऱ्याचा त्याच्यामध्ये जरा स्वाद आहे. मला साक्षीच्या आईने सांगितलं होतं की ह्याची भाजी छान बनते, त्याच्यामुळे मी हे 1 किलोचं घेतलं. त्यानंतर येस, हा आहे कॉईन खाखरा, म्हणजे चीज फ्लेवरमध्ये घेतला आहे मी आणि एक साधारण 200 ग्रॅम वगैरे आहे. इंटरेस्टिंग दिसतोय प्रकार. जेव्हा खाईन तेव्हा तर तुम्हाला सांगेनच, स्टोरीमध्ये सांगेन इंस्टाग्रामला. मला इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका बरं. आणि हा नॉर्मल खाखरा आहे, पिझ्झा फ्लेवरचा खाखरा आहे. तिथे इतके फ्लेवर्स होते ना, अगदी पाणीपुरी मंचुरियन फ्लेवरचा खाखरा वगैरे पण होता. त्यानंतर ही एक भाकरवडी आहे, म्हणजे ना युजली आपली जशी गोल भाकरवडी असते ना त्याच्यापेक्षा वेगळी, म्हणजे ही असं ह्याचा असा हा शेप आहे. ही पण अगेन 200 ग्रॅम भाकरवडी घेतलेली आहे. बघूया, साधारण हे सगळेच आयटम्स ना यातले 1-1 महिनाभर वगैरे टिकू शकतात. सो आणि तेवढ्या वेळात तर संपतातच म्हणा. येस, हे आहेत रताळ्याचे चिप्स. हा पण जरा एक वेगळा प्रकार दिसला म्हणून घेऊन आले. रताळा चिप्स 100 ग्रॅम. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे नायलॉन पात्रा. म्हणजे बेसिकली पात्रा म्हणजे काय, अळूवडी, पण ती त्यांनी अशी कुरकुरीत या पद्धतीने तयार केली आहे. आणि मग ती एक साधारण 200 ग्रॅमचं हे पॅकेट आहे, लसूण फ्लेवरचं आहे. म्हणजे हा जो नायलॉन पात्रा आहे हा लसूण फ्लेवरचा आहे. आणि लगेच टॉम आलाय बघायला काय काय आणलंय ते. टॉम, हे टॉम. सो आता संध्याकाळी रात्री वगैरे त्याचा गेम चालू आहे. साईश दिसतोय तिकडे. आणि माझा व्लॉग लावलाय एअरपोर्टवाला. सो तुम्ही बघितला नसेल तर नक्की एकदा बघा. एअरपोर्टला मी म्हणजे ॲक्च्युली आता मला माहिती आहे खूप मागे पुढे वेगवेगळे असे हे व्लॉग्स झालेत, कारण मेनली मी आता पॉंडिचेरीवरून आल्यावर मी इकडे गेले, सुरतला गेले. पण मग मी पॉंडिचेरीचे व्लॉग टाकणार आणि मग सुरतचे टाकणार. तर सुरतचा जो मेन पार्ट होता उत्तरायणचा, तर त्याला उशीर झाला असता, म्हणून हे 3 व्लॉग आधी मी तुमच्यासमोर आणले. आणि आता पुढचा जो व्लॉग येईल तो परत पॉंडिचेरीचा, म्हणजे हा जो एअरपोर्टचा व्लॉग तुम्हाला मागे मी दाखवते ना त्याच्या पुढचा, की पॉंडिचेरी 1 डे 1, 2, 3 जे काही आहे ते. सो येस, हा व्लॉगही तुम्हाला कसा वाटला, सुरतची ट्रिप कशी वाटली, हे सगळं मला कमेंट करून नक्की कळवा. आणि थँक्स टू साक्षीची आई प्रीती आंटी, माझी मैत्रीण नेहा, उर्वी आणि अगेन सगळी साक्षीची जी फॅमिली आहे त्या सगळ्यांना खूप खूप थँक्स. आणि आम्ही खूप एन्जॉय केलं 2 दिवसात. आय होप तुम्हाला व्लॉगसुद्धा आवडले असतील. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट जे काही शक्य होईल ते सगळं करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईन आणि तोपर्यंत बाय बाय.